नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर पावसाळ्यात गरमागरम, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी मूगडाळ भजी तुम्हाला खायची इच्छा आहे का? व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आपली मूगडाळ भजी किती क्रिस्पी झालेली आहे. तर तुमची जर ही भजी खायची इच्छा झाली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अगदी झटपट आणि सोपी बनणारी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया. इथे मी 1 वाटीला थोडीशी जास्त मूगडाळ घेतली आहे. बघू शकता तुम्ही वाटीचं प्रमाण बघू शकता. 1 वाटीला थोडंसं वर इथे मी मूगडाळ घेतली आहे आणि ती आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून हे 4 तास मी इथे भिजत ठेवणार आहे. जर तुम्हाला लवकर बनवायची असेल तर तुम्ही 2 तासही याला भिजत घालू शकता. 4 तासानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ किती मस्त फुलली आहे. तर त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सर जारमध्ये टाकून हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवतीये त्याप्रमाणे ग्राइंड करायचं आहे. तर अजून इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या मी, 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि इथे आपल्याला पाण्याचा थेंबभरही वापर करायचा नाहीये. आपल्याला मिक्सर जारमध्ये तसंच ग्राइंड करून घ्यायचं आहे, असं जाडसर व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला डाळ ही ग्राइंड करून घ्यायची आहे. आता ही डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आहे मी. खायला तर खूपच टेस्टी लागतं ह्या भजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि सगळ्यात मेन, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर आता ह्या मिक्सरमध्ये मी अर्धा चम्मच जिरे घातले आहे, पाव चम्मच हळद टाकली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून अर्धा चम्मच लाल मसाला पण ॲड करू शकता. कारण मी इथे हिरवी मिरची टाकली आहे, जास्त तिखट माझी मुलगी खात नाही म्हणून मी वरतून मसाला टाकलेला नाहीये. त्यानंतर हातावर थोडेसे ओवा घेऊन असं क्रश करून त्यामध्ये मी टाकून घेणार आहे. तशी ही बनवायला सोपी आहे आणि सगळे इंग्रेडियंट्स घरात इझिली अवेलेबल असतात सगळ्यांच्याच. तेच इंग्रेडियंट्स मी इथे वापरलेले आहे. त्यानंतर भरपूर फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आहे आणि इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या सिक्रेट इन्ग्रेडियंटसाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. वरतून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही भजी बनवाल ना तर तुमची भजी 100% क्रिस्पी होतील आणि ते पुढचे 3 ते 4 तास क्रिस्पीच राहतील. तर आता हे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तांदळाचं पीठ. तर इथे 1.5 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामुळे भजे खूपच जास्त क्रिस्पी येतात आणि ते 3 ते 4 तास आरामात तसेच क्रिस्पी राहतात, ते मऊ पडत नाही. तर हे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट होतं. तांदळाचं पीठ तुम्ही नक्की टाका. आणि जर तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. कॉर्नफ्लॉवरचं पण प्रमाण तितकंच असेल, 1.5 चम्मच. हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर आपल्याला फेटायचं आहे. हे जे बॅटर आहे ते असं फ्लफी करून घ्यायचं आहे. त्याने काय होतं की भजी आपल्या आतून सॉफ्ट पण बनतात. त्यामुळे भरपूर वेळ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर आता जवळपास 2 ते 3 मिनिटं मी फेटून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा घालणार आहे. सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसल घालायचं तर नाही घातला तरी चालेल. बिना सोड्याने सुद्धा आपले भजी छान फुलतात. सोडा घातल्यानंतर पुन्हा मी इथे 2 ते 3 मिनिटं फेटून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट देखील करा आणि शेअर पण करा. आता साईडलाच मी तेल ठेवलं होतं गरम करायला. आणि आता एक टीप म्हणजे अशी का तेल जे आहे आपलं एकदम कडकडीत तापलेलं पाहिजे. जसं आपण याच्यात बॅटर सोडू भजीचं तर ते असं लगेच वरती यायला पाहिजे. ते बघा मी व्हिडिओ टाकते, दिसतंय तुम्हाला तशाप्रमाणे भजी आपल्याला टाकून घ्यायची आहेत. सगळे भजी लगेच वरती येतात, म्हणजेच आपलं तेल एकदम प्रॉपर तापलेलं आहे. तर जेव्हा आपण भजी टाकू तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि भजी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच आपल्याला इथे मीडियम टू लो ठेवायची आहे. त्याने काय होतं की भजी जी आहे ते आतमध्ये पूर्ण फ्राय होतात व्यवस्थित. नाही तर जर आपण पूर्णच हाय फ्लेमवर किंवा मी सांगते का कडक याच्यातच आपल्याला कडक तेलातच आपल्याला भजी तळायची आहे, तसं जर आपण करायला गेलो तर फक्त
भजींचा कलर वरतीच डार्क होईल, आतून ते प्रॉपर शिजणार नाहीत, कच्चेच राहतील. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर इथे आपल्याला भजी सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहेत तशाप्रमाणे. अगदी सोपी रेसिपी आहे. इथे मी बिना सालाची डाळ घेतली होती. तुम्ही सालाची डाळ घेतली तरी पण चालणार आहे. लहान मुलांना पण ही रेसिपी खूप आवडते, किंवा तुम्ही जर अजून खाऊ घातली नसेल तुमच्या मुलांना तर नक्की अशी भजी बनवून खाऊ घाला, त्यांना पण फार आवडेल. आणि हेल्दी पण आहेत हे भजी. त्यामुळे बघू शकता तुम्ही किती छान सोनेरी गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे भजे इथे काढून घ्यायचे आहे. आता सेकंड बॅच मी भज्यांची इथे टाकते, त्यामुळे पुन्हा गॅस मी हाय केला, पुन्हा सगळे भजे टाकले आणि भजे टाकल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम इथे मी कमी करून घेणार आहे. जेवढे भजे मावतील सुरुवातीला तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहे कढईत, आणि त्यानंतर असे मिक्स करत करत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर अजून असेच भरपूर व्हिडिओज माझ्या चॅनलला तुम्हाला बघायला भेटणार आहेत, किंवा मी अजून भरपूर व्हिडिओज माझ्या चॅनलला अपलोड पण केलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकतात. नवीन व्हिडिओज अजून भरपूर प्रकारचे मी भजी पण माझ्या चॅनलला बनवणार आहेत, अपलोड करणार आहेत, तर तेही तुम्ही बघायला विसरू नका. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ इथे मिस करणार नाही. तर उरलेल्या सगळे भज्यांचं पीठ मी आता सगळे भजे काढून घेतले आहे. व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे एकदम मस्त कुरकुरीत एकदम क्रिस्पी भजी झाल्या होत्या. या खायला तर खूपच टेस्टी झाल्या होत्या. माझ्या मुलीला तर खायची इतकी घाई झालेली होती की ती मला व्हिडिओ म्हणजे शूट करायला सुद्धा देत नव्हती, किंवा असं मला खाऊ दे लगेच असं सारखं तेच म्हणत होती. तर अशा पद्धतीने सगळ्या भज्या मी इथे काढून घेतल्या आहे. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाले आहे. बघू तुम्हाला व्हिडिओत दिसून आता समजलंच असेल का आपली भजी बाहेरून किती छान क्रिस्पी कुरकुरीत झाली आहे. ह्या भजी तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा नुसत्या जरी खाल्ल्या तरी एकदम टेस्टी लागतात. खूपच परफेक्ट बनलेल्या होत्या या. तुम्हाला मी आतून पण दाखवते की किती व्यवस्थित आपली भजी छान शिजलेली आहे. एकदम गरमागरम भजी होती ही. तर अशा पद्धतीने आपली मूग डाळची भजी रेसिपी रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.